36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. श्री क्षेत्र साईबाबा संस्थान येवती यांच्या वतीनं आयोजित श्री साई पारायण संगीतमय शिवमहापुराण कथा आणि भव्य कीर्तन महोत्सव 7 दिवसांच्या भक्तिमय वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. धार्मिक सप्ताहातील प्रत्येक दिवस श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेनं भारलेला होता. येवती येथील साईनाथ मंदिर परिसरामध्ये पार पडलेल्या या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांची लक्षणीय उपस्थिती लाभली आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता. वातावरण भक्तिरसाची अनुभूती सर्वत्र जाणवत होती. महाराजांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 7 दिवस विविध मान्यवर महाराजांच्या सुमधुर वाणीतील कीर्तनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलाय. प्रभावी भावस्पर्शी आणि समाज प्रबोधनपर संदेशांनी युक्त अशा कीर्तनातून भक्तांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळालाय. प्रत्येक दिवशी भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कीर्तनाचा मनसोक्त आनंद घेतलाय. शिवमहापुराण कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण विजय महाराज आर्दड यांच्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून कथामृताचा वर्षाव झालाय. त्यांच्या प्रभावी कथन शैलीमुळे कथा अधिक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी ठरली आहे. भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं कथा श्रवण करून आध्यात्मिक उन्नतीचा लाभ घेतलाय. या महोत्सवाला हरिभक्तपरायण शंकरगिरीजी महाराज आळंदी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. तसेच मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण मयूर महाराज चौधरी, गायनाचार्य बापू वारकरी, आबा महाराज गोडसे, महादेव महाराज गोपाळ यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती लाभली आहे. हार्मोनियम वादक सरोदे सर, विष्णू महाराज तोर, अर्जुन महाराज, धीरज महाराज, शुभम महाराज, महेंद्र महाराज यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीत साथीमुळे कीर्तनाची रंगत अधिक खुलली आहे. 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान विविध कीर्तनकारांनी आपापल्या वाणीनं शिव महिमा आणि भक्तीचा संदेश दिलाय. 7 दिवस चाललेला हा शिवमहापुराण आणि कीर्तन सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धरित्या पार पडलाय. पंचक्रोशीतील या महोत्सवात भक्तांची मोठी उपस्थिती लाभली आहे. विठ्ठल रुक्मिणी बालभजनी मंडळ बोदवड, विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ बेटावद, शिवदास महाराज मंडळ, सद्गुरू भजनी मंडळ, संत महाराज भजनी मंडळ यांच्यासह विविध गावांतील भक्त हे मोठ्या संख्येने सहभागी झाले. जामठी, येवती, लोणवाडी, बेटावद, देवळगाव, नांदगाव, कोल्हाडी, चिंचखेड, राजूर, वरखेड, शेलवळ, पिंपळगाव, शिंदखेडा, चिखली, शेवगा आदी परिसरातून भाविकांनी श्रद्धेनं उपस्थिती लावली आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही भक्तिभावात संपन्न झालाय. संपूर्ण महोत्सवात उत्साह, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालंय. उपस्थित भाविकांनी 7 दिवस चाललेल्या कीर्तन आणि शिवपुराण कथेमुळे आध्यात्मिक समाधानाचा लाभ घेतलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.